अमरावती शहरातील पोलीस आयुक्तालया अंतर्गत प्रतिबंधित ई सिगारेट आणि हुक्क्यांच्या साहित्याची विक्री करणाऱ्या एका दुकानावर पोलिसांनी कारवाई केली। 8 फेब्रुवारी 2025 रोजी अमरावती शहर पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार सीआययू पथकाने पेट्रोलिंग सुरू केली। त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की टेक्सास कॅम्प रोडवरील एका दुकानात प्रतिबंधित ई सिगारेट आणि हुक्का साहित्य विकले जात आहे। त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धडक देत दुकानाची पाहणी केली। तेथे दुकान मालक आशिष बाबाराव कडू वय वर्ष 38 राहणार अर्जुन नगर याच्या दुकानात 55 नग ई सिगारेट जप्त केले। ही सर्व ई सिगारेट तंबाखूयुक्त फ्लेवर्ससह इम्पोर्टेड असून याची एकूण किंमत 3 लाख रुपये होती। हे ई सिगारेट शासनाने प्रतिबंधित केलेले होते। दुकानदाराशी विचारपूस केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करत प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट ऍक्ट 2019 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे। ही कार्यवाही पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सीआययू पथकाच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, मनोज मानकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यवाहीत भाग घेतला। हे प्रकरण नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि पोलिसांनी वेळोवेळी प्रतिबंधित साहित्यांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली आहे। आपल्या कॅम्प रोडवर कलेक्टर ऑफिस रोडवर टेक्सास नावाचं दुकान आहे जे स्मोकिंगशी रिलेटेड प्रॉडक्ट विकतात। या ठिकाणी ई सिगारेटच्या एकूण 55 नगांवर कारवाई करण्यात आलेली आहे। ई सिगारेट्सला आपल्याकडनं बंदी आहे। ई सिगारेट्स कुठल्याही प्रकारे व्हॅलिड नाहीत, त्याचे सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स फ्लेवर्स यांना बंदी आहे। या ई सिगारेट्सबाबत माननीय सीपी सरांना शाळांकडून माहिती मिळालेली होती की काही ई सिगारेट्स लहान मुलांना सुद्धा विकल्या जातात। त्याच्यामुळं आम्ही याबाबत शोध घेतला असता या दुकानामध्ये ई सिगारेट्स मिळालेले आहेत। सीआययू पथक आणि गाडगेनगर यांनी संयुक्तपणे ही कारवाई केलेली आहे। या एकूण प्रॉडक्टची किंमत साधारणपणे 2.5 ते 3 लाखाच्या आसपास आहे आणि याचे तरुण मुलांवर, विशेषतः शाळेत जाणाऱ्या किंवा लहान 11वी-12वीच्या वर्गातल्या मुलांवर याचे दुष्परिणाम जास्त जाणवतात, कारण त्याच्यावरचे जे काही टेक्निकॅलिटीज आहेत त्यामुळे त्या मुलांना त्याच्यातले दुष्परिणाम कळत नाहीत। याकरता ही कारवाई जास्त महत्त्वाची आहे। कारवाईची का निकष काय गुन्हा? या ई सिगारेट एकूणच ई सिगारेटच्या प्रॉडक्ट्सवर बंदी आहे। रेग्युलर जे टोबॅको प्रॉडक्ट्स असतात ते शासनाच्या जे काही निर्देश आहेत त्या निर्देशांचे पालन करून मगच विकले जातात। जसं की त्याच्यावर हानिकारक सूचना असते, इतर सगळ्या गोष्टी असतात आणि त्याला ते ऑफिशियल कंपन्यांकडून आलेल्या असतात। या कुठल्याही इम्पोर्ट केलेल्या आणि त्याच्यामध्ये कुठल्याही धोक्याची माहिती नाही अशा पद्धतीच्या आणि शासनाच्या बॅन असलेल्या हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याचा दुष्परिणाम होता।